नमस्कार शेतकरी बांधवांना. आज जाधव सर आपल्याला चियाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. जाधव सर प्लीज. नमस्कार. सर्वप्रथम आता आपण लागवड पाहणार आहात चिया सीड याविषयी. तर चिया सीडची जर माहिती पाहिली तर हे पीक कुठचं आहे, अमेरिकेतील मेक्सिको या प्रांतातलं हे पीक आहे. तर सर्वसाधारणपणे आपण चिया सीडची जर माहिती घेताना जर पाहिले तर आपल्याला ए टू झेड माहिती पाहणार आहात. जसं पहा जमीन कशी पाहिजे, लागवड कशी करतात, पेरणीचं अंतर किती पाहिजे याचं, त्यानंतर त्याची हार्वेस्टिंग कशी करायची, त्याचा टाइम किती लागते याले. तर बा हरभऱ्याला आपण दुसरं पीक म्हणून पाहू शकतो काय, बा हरभऱ्या व्यतिरिक्त हे पीक पेरू शकतं काय. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की बा या पिकाला जमीन कशी पाहिजे. तर जमीन कोणत्याही पिकाला मध्यम ते भारी उत्तम पाण्याचा निचारा होणारी जमीन सफिशियंट आहे. काऊन सफिशियंट आहे? कारण त्याच्या मागचं कारण आहे, कारण याच्या मुळा कुठेच गेलेल्या असतात, जमिनीत गेल्या असतात. जर पानफसांची जमीन जर राहिली तर मुळा काय होऊन जातील, पानफसांच्या जमिनीमध्ये मुळा काय होतात, खराब होतात म्हणजे बुरशी चढते. बुरशी चढले म्हणजे काय होते, प्लॉट पूर्ण बसून जाते. म्हणजे कोणत्याही पिकाला जर उदाहरण घेतलं तर पानफसांची जमीन पाहिजे नाही. आता हवामान कसं पाहिजे याले, ते थंड व कोरडं. मग थंड व कोरडं हवामानासाठी या पिकाले आपण थंड व कोरडं. मग थंडी कधी असते, रब्बी हंगाम. आता रब्बी हंगाम हा कधी चालू होतो रब्बी हंगाम. जसं उदाहरण बा खरीप हंगाम हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत. तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या दरम्यान काय असते, रब्बी हंगाम असते, म्हणजे थंडीचा काळ असतो. जर या चिया सीडची जर लागवड करायची झाली तर रब्बी हंगामामध्ये आपण लागवड कधी करू शकतो याची, ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यादरम्यान आपण काय करू शकतो, याची लागवड करू शकतो. ओके. आता याचं एकरी लागवड करताना बियाणे किती पाहिजे, तर 700 ते 900 ग्रॅम बियाणं पाहिजे. कोण बियाणे पाहिजे 700 ते 900 ग्रॅम? कारण याचं बियाणं कसं येते, एकदम बारीक येते, म्हणजे साईज एकदम बारीक. जसं तिळाचं बियाणं पाहिलं आपण, बगर पाहिलं आपण, मोहरीचं उदाहरण घेऊ शकतो. हे उदाहरण याचं बियाणं कसं येते, एकदम बारीक येते. त्या अनुषंगानं आपण याची बी किती लागेल, एकरी 700 ते 900 ग्रॅम. ओके. त्यानंतर बा याची बियाण्याची प्राइस किती राहते बा विकत घेताना. समजा आता बियाणे विकत घ्यावं लागते आपल्याला, तर जर शेतकऱ्याकडून जर घ्यायचं झालं तर 80 ते 90 रुपये किलो राहते. जर तुम्ही जर एजंट थ्रू गेले किंवा कोणतं मार्केट थ्रू कुठून जर आणायचं गेलं तर याचे बियाण्याचा भाव राहते 1000 रुपये किलोच्या प्रमाणे राहते. तर शक्यतो शेतकऱ्याकडूनच काय करायचं, बियाणे खरेदी करायचं. ओके. त्यानंतर पाहायचं झालं तर पेरणीची पद्धत. आता पेरणीची पद्धत म्हणजे 4 पद्धतीने आपण हे पेरू शकतो. पहिली पद्धत म्हणजे ब्रॉडकास्टिंग, म्हणजे फेकून दिल्यानंतर बैलजोडीच्या सहाय्याने वखर मारला आपण तर बियाणे दुसरीकडे पसरल्या जाते आणि त्यानंतर शिपीच्या सहाय्याने आपण उत्पन्न घेऊ शकतो. दुसरी पद्धत म्हणजे आपण टिपणच्या सहाय्याने, म्हणजे पाबरीच्या सहाय्याने. उदाहरण घेतो आपण, पाबरी म्हणतो ना, पाबरीलेच काय म्हणतात, टिपण म्हणतात. मग पाबरीचं दोन याच्यातलं अंतर किती पाहिजे, 1.5 बाय 1.5 फूट पाहिजे किंवा 2.25 फूट, 2 रोपा याच्यातलं अंतर. ओके. 2 टिपांमधल्या दातेचं अंतर किती पाहिजे, 1.5 फूट किंवा 2.25 फूट. त्या अंतरानं आपण करू शकतो. आणि हे पेरणी तिसरं राहिलं तर आपण कांदा पेरतो. सर्वांना माहिती आहे कांद्याचं बी बारीक असते, तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने कांदा पेरतो आपण, तर त्याच्या सहाय्याने सुद्धा पेरू शकतो. चौथं उदाहरण म्हणजे आपण जर समजा नर्सरीत म्हणा कुठं म्हणा हे रोपटं टाकू शकतो आणि दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. परंतु शक्य नाही ते, कारण खूप अवघड आहे. त्या अनुषंगाने आपल्याला पेरायचं झालं तर कसं पेरू शकतो आपण, की बा हे एक तर ब्रॉडकास्टिंग मेथड म्हणजे फेकून मेथडच्या सहाय्याने, किंवा दुसरी पद्धत म्हणजे आपण टिपणच्या सहाय्याने पेरू शकतो. मग आता पेरणी करताना आता तुम्ही म्हणसान की बा एकरी सरला सांगितलं 700 ते 900 ग्रॅम. मग 700 ते 900 ग्रॅम जे बियाणं लागते, मग ते बियाणं पेरताना आपण जर हातानं उन्हारलं तर बी कमी पडेल की जास्त पडेल. मग त्याच्यात मिक्स करायसाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, एक तर वाळू घ्यावं लागेल, एक वाळू घ्यावं लागेल किंवा माती मिक्स करून काय करावं लागेल, आपल्याला पेरावं लागेल. ओके. मग आता सरासरी याचं जर पाहायचं झालं तर उत्पन्न, आता आपण पेरणी झाली, आता उत्पन्न जर पाहायचं झालं तर शेतकऱ्याला सरासरी उत्पन्न जे आपल्याला माहीत आहे त्यानुसार 4 ते 5 क्विंटल उत्पन्न हमखास होते. पण चांगला जर शेतकरी असला तर 9 ते 10 क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न काढू शकते. ओके. त्यानंतर जर पाहायचं झालं आता खत व्यवस्थापनमध्ये पाहायचं झालं तर आपल्याला येले जसं बा आता नत्र आणि स्फुरद आणि पालाश हे 3 घटक तुम्हाला माहीत असते. आता 10-26-26, 15-15-15 हा हे जे खतं असतात त्यात कोणते कंटेन असतात, नत्र, स्फुरद आणि पालाश. आता नत्राचंच काम काय,
वृद्धी करायसाठी, म्हणजे काय करायसाठी, पिकाची वाढ करायसाठी. स्फुरदचं काम काय, मुळा भुसभुशीत म्हणजे जमीन भुसभुशीत करते, मुळांची संख्या वाढते आणि फुलधारणा सुद्धा चांगल्या प्रकारे लावते. तिसरं उदाहरण म्हणजे पालाचं काम काय, जे फळधारणा राहते ते फळधारणा चांगल्या प्रकारे वेगळा म्हणजे मोठी साईज करायसाठी सुद्धा याचं काम येते. आणि जर नैसर्गिक शेती जर करायचं काम जर पडलं, नैसर्गिक शेती म्हणजे कोणती शेती म्हणतो आपण, ऑर्गॅनिक शेती. म्हणजे ऑर्गॅनिक शेती म्हणजे सांगायचं झालं तर बा फवारामुक्त, जसं कीटकनाशक हे ते मारत नाही. ऑर्गॅनिक शेती म्हणजे ऑर्गॅनिक शेती. त्यामध्ये जर पाहायचं झालं तर आपण हिरवळीचे खत म्हणून उदाहरण घेऊ शकतो, की शेतकरी काय करतात, जसं आता ढेंच्या, ताक, गवार हे पिकं आपण पाहिले होते. हे पिकं फुलधारण्या अवस्थेत आल्यानंतर काय केलं जाते, त्याच्यात रोटावेटर मारल्या जाते आणि पीक जमिनीत गाळल्या जाते. ओके, मग कोणताही फवाराचा वापर न करता आपण काय करतो ते हे करतो. आता जर आणखी एक पाहायचं झालं उदाहरण तर तण नियंत्रण. आता सर्वात मोठा प्रश्न काय असते शेतकऱ्याला, तण नियंत्रण. तण नियंत्रणासाठी आपण दोन गोष्टी करतो. कोणत्या गोष्टी करतो, एक कुळपणी आणि एक खुरपणी. कधीपर्यंत, जोपर्यंत आपल्याला करता येईल तोपर्यंत आपण 1-2 कुळपणी आणि खुरपणी करू शकतो. आता कुळपणी करणे म्हणजे काय, ते डवरे गिवरे जे म्हणतो, वखर विकर जे चाललं ते आपण मारू शकतो. खुरपणी म्हणजे काय करतो, आपण याच्या निंदन करतो. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर आंतर मशागतमध्ये आपण ते तण नियंत्रण पाहिलं. आणि पूर्व मशागतमध्ये जर पाहायचं झालं तर काय करतो आपण, सर्वात पहिले जमिनीची काय करतो, नांगरणी करतो, म्हणजे मशागत करतो. मशागत कशासाठी करतो आपण, की बा जे जमिनीत जे सूत्रकृमी वगैरे राहते ते काय राहते, जमिनीत राहते. आणि याची जे मुळा राहतात ते कुठे राहतात, जमिनी किडी राहिली, हे राहिली, हे जमिनीतून मुळा राहतात. मग ते जमिनीत किड्या मुळा जे राहतात ते चांगल्या राहण्यासाठी ह्याच्यासाठी पहिलेच काय करायची, चांगली खोल नांगरटी करायची. उन्हाळ्यात मस्त चांगल्या प्रकारे तपू द्यायचं, त्यानंतरच याची लागवड करायची. आणि आपल्याकडे जर शेणखत वगैरे अवेलेबल आहे तर टाकून द्यायचं. आणि उभ्या आडव्या कुळव्याच्या पाळ्या फिरायचं, म्हणजे काय करायचं, ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करायचं. त्यानंतर आता आणखी काय समजलं नाही तुम्हाला, कोणता मुद्दा असा, आता बियाण्याचं हां आणखी एक राहिलं की बा आता उत्पन्नही पाहिलं आपण, हेही पाहिलं बा मार्केट कुठे आहे पाहायचं. सर्वात पहिले बा आता उत्पन्न काढलं, त्यानंतर मार्केटचा प्रश्न. तर याचं मार्केट आहे मध्य प्रदेशमध्ये आहे, मिरज इथं. आणि आता आपल्या भागात म्हणजे अकोला साईडनं वाशिम आहे ना, तिथं सुद्धा या चियाचं मार्केट झालेलं आहे. आणि याचा भाव सरासरी 10 ते 12 हजार रुपये क्विंटल दर याले हमखास येते. तर आता आपण पाहू शकतो की बा या पिकाले बा आपण जसं हरभरा पिकाले खत व्यवस्थापनमध्ये पाहिलं, आणि खत व्यवस्थापनही झालं आपलं, ही झालं. आता राहिलं सर्वात शेवटचं म्हणजे आखरीचं कोणचं, पाणी व्यवस्थापन. आता पाणी व्यवस्थापनचं जर पाहिलं तर गव्हापेक्षा कमी आणि गव्हापेक्षा जास्त आणि हरभऱ्यापेक्षा कमी असं पाणी आपण याले देणं गरजेचं आहे. ओके, मग आता गव्हाला आपण किती पाणी देतो, 2-3च पाणी देतो. आणि हरभऱ्याला 2-3, जसं पाणी अवेलेबल असलं त्या हिशोबानं याला जास्त पाण्याची गरज भासत नाही. आता हे झाले आपले चिया सीडची संपूर्ण A to Z लागवडीपासून तर काढणीपर्यंत माहिती. ओके, त्यानंतर याला जास्त पाण्याची गरज नसते. जास्त पाणी दिलं तर त्याच्या मुळा खराब होतात. म्हणून लिमिटेडच पाणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोपटे कसे याचं नियोजन आपलं करणं गरजेचं असते.